मी जर्मनीत असताना बऱ्याच जणांनी मला जर्मनीत कधी कलर डिस्क्रिमिनेशन आढळलं का असं विचारलं. खरंच कुठेही आपण युरोपियन नाही म्हणून आपल्याला खालची वागणूक मिळाली आहे असं कधीही घडलं नाही. माझ्याप्रमाणेच आम्ही एकूण 18-19 जण होतो. सगळ्यांचा अनुभव तोच आहे. कोणालाही रंगद्वेषी स्वरूप अनुभवास आलं नाही. एक अपवाद मात्र सांगतो. कोलोनमध्ये आमच्या हॉटेलच्या जवळच 3 भारतीय म्हणजे भारतीय म्हणजे पंजाबीचं एक अशी रेस्टॉरंट्स होती. तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. त्याचं नाव होतं गणेश रेस्टॉरंट. हिंदीत बोलूनही तिथल्या त्या सरदारजी मालकाला कुठेही बोलण्यात आपलेपणा किंवा हॅलो किंवा स्वतःहून बोलण्याची काही त्याची इच्छा वाटली नाही. हॉटेल एकदम पॉश. ती तर आम्ही मित्र दोघंही बसलो. सर्व टेबलपाशी मेणबत्त्या होत्या, त्या पेटवलेल्या नव्हत्या. वेटर आम्हाला आमच्या टेबलाजवळ आला. आम्ही आमची ऑर्डर दिली, चना भटुरे. तो गेला. थोड्या वेळाने 2 इतर 2 प्लेट्स आणून ठेवल्या. तेवढ्यात आमच्या शेजारच्या टेबलवर दोघं जर्मन्स आले. त्यांनी ऑर्डर दिली. तिने ती बरं का त्या वेटरने अधिकाधिकरित्या टिपून घेतली. त्यांच्या टेबलवरची मेणबत्ती लगेच पेटवली आणि मग त्यांना काय त्यांची जी ऑर्डर होती ती आणून दिली. आम्हालाही तो थोडा चना भटार घेऊन आला. आधीच्या टेबलवरची मेणबत्ती पेटवण्याची तिने इच्छा काही झाली नाही. म्हणजे हीच मला वाटतं ह्याला डिस्क्रिमिनेशन म्हणता येईल. पुन्हा असे कधीही कुठल्या हॉटेलात आम्ही फिरकलो नाही त्या हॉटेलात. आता असा अनुभव इतर कसल्याही ठिकाणी आला नाही. आमच्या काळ्या रंगाची आठवण एका भारतीयानेच करून दिली. दुसऱ्या एका पंजाबी हॉटेल थालिया मला वाटतं. आम्ही बरेचदा जायचो. त्यांचा सरदारजी मालक आणि आमची छान दोस्ती जमली होती. मिठास बोलणं आणि धंदा करणं हे पंजाबी लोकांनाच जास्त चांगलं जमतं. आमच्या भारतीय विशेषतः पंजाबवरती त्यावेळेस तो ज्वलंत इश्यू होता. त्यावर बऱ्याचदा गप्पा झाल्यात, पण कधीही त्याच्या बोलण्यातून तो प्रो अतिरेकी असेल